माता की जय. पहिल्यांदाच आपल्याला गाडी दिसली आर्मीची. वा वा वा, बरं वाटलं जरा. आता असं वाटतं की बाबा आम्ही आता जम्मू मध्ये एंट्री करतो. समोर आहे ना, इकडे समोर एकदम वरती टोकाला ना बर्फाचा डोंगर आहे वरती, म्हणजे बर्फ दिसला. आम्ही आता काळोख झाला, आता काळोख पडला. तर मला वाटतं 7-7:30 वाजले. आता सगळं आम्ही वॉटरप्रूफ केलं, टँकबॅगला कवर टाकलं, रेनकोट इकडे घेऊन आलो आतमध्ये आणि मस्तपैकी गरमागरम कॉफी सांगितली, कारण अचानक क्लायमेट ना चेंज झालं. अभी मजा आएगा ना व्हिडिओ. रोड देखो ना, रोड देखो चक्काचक. मला वाटतं आता जस्ट केला एकदम, म्हणजे रिसेंटली केला वाटतं. डांबराचा वास येतोय बघा, काय उन्हात तापल्यामुळे वास येतो माहित नाही, पण एकदम जबरदस्त स्मेल येतोय डांबराचा. ऍक्सिडेंट झाला वाटतं. अरे आई शपथ रे वो. अरे रे 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 रे, पडला रे, बेकार पडला. राईडचा शेड्यूल सगळा असा अस्ताव्यस्त झालाय, काय माहीत नाही. सगळं मागे पुढे झालं. पण अजून आम्ही बघा श्रीनगरला पोचलो नाही आहेत. आपली पोरं जे 3 जण मागे थांबलेली सिम कार्डसाठी, त्यांना 1 तास लागला यायला. म्हणजे ह्या पोरांना 1 महिन्यापासून मी सांगतोय अरे बाबा सिम कार्डचं बघून घ्या, नंतर तिकडे टाईम नको जायला आपला. त्यांना वाटलं लगेच मिळून जातील, पण ते सगळं पेपरवर्क करेपर्यंत त्यांचा 1-1.5 तास गेला तिकडे फालतूमध्ये. आणि आता आपल्याला लेट किती झाले बघा. थोडासा मध्ये येतोय मी व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर, कारण मोडासा टू लुधियानापर्यंत जी जर्नी होती ना, ती थोडीशी तुम्हाला बघायला भेटणार नाही. ती मी तुम्हाला फक्त 2 मिनिटात सांगतो. कारण काय झालं, जेव्हा मी लेहला पोचलेलो ना, तर मोडासा टू लुधियानाचे जे व्हिडिओज होते ते सगळे फॉर्मेट झाले. माहीत नाही कसे झाले, कारण अचानक गोप्रोमध्ये फॉर्मेटचं फंक्शन आलं आणि मी चुकून पटकन ते क्लिक केलं आणि माझे सगळे व्हिडिओ उडाले. पण मी ते रिकवरच्या काय फंदात पडलो नाही, मी नंतर कंटिन्यू करत गेलो. फक्त मी 2 मिनिटात सांगतो आमची जर्नी कशी झाली. मोडासाला आम्ही लेट पोचलो. मोडासानंतर आमचं दुसरं डेस्टिनेशन होतं की जयपूरला थांबायचं, पण आमचं दिवसांना लेट व्हायला लागलं. कारण आम्ही लेट पोचायचो, दुसऱ्या दिवशी लेट उठायचो, लेट निघायचो. मग आम्ही नंतर ठरवलं की मोडासा टू लुधियाना करायचं, आणि लुधियाना बरोबर 1064 किलोमीटर होतं. तरी पण आपण कसं करून खेचलं आणि लुधियानाला पोचलो. मोडासा टू लुधियाना, आणि लुधियानाला आम्ही जाऊन आराम केला. आणि दुसऱ्या दिवशी 9-9:30ला लुधियानावरून निघून आम्ही मला वाटतं श्रीनगर खेचलं. तर ती जर्नी तुम्हाला बघायला भेटेल. फक्त मोडासा टू लुधियानापर्यंतची तुम्हाला जर्नी बघायला भेटणार नाही, पण आम्ही धमाल केली. कारण आम्ही थोडंसं रिलॅक्समध्ये गप्पा मारत गेलो, कारण गरमी खूप होती राजस्थान, त्यामुळे तेवढं आम्ही जलद पोचू शकलो नाही. थोडंसं ब्रेक घेत आम्ही गेलो, पण धमाल आलेली. फक्त आता ते आठवणी राहिले नाहीत माझ्याकडे. मी खूप बघितलं रिकवर करून माझ्या पद्धतीने, पण मला ते काही व्हिडिओ भेटले नाहीत. पण तुम्हाला लुधियाना नंतरचे सगळी जर्नी तुम्हाला टोटल रिटर्न मुंबईपर्यंत येतानापर्यंतची सगळी जर्नी तुम्हाला बघायला भेटेल. ती आठवणीने बघा आणि आता व्हिडिओची मजा घ्या. दहा 45 झालेत आणि आजचा आमचा दिवस आहे दुसरा लडाख राईडचा. आणि आता आम्ही आहोत मोडासाला. आता मोडासा टू मला वाटतं आम्ही आज जयपूर करणार आहोत, कारण 555 किलोमीटर आहे. सगळ्या गाड्या आता फुल लोडेड झाल्या आहेत, चेन लूप झालं आहे, पुलन स्टार्ट झालं आहे. आता इथे नाश्ता करायचा आहे, कारण जिकडे आम्ही थांबलेलो ना, बरं झालं तिकडे खालीच कॅन्टीन आहे त्यांचं स्वतःचं. तर म्हटलं आता तिथे नाश्ता करू, कारण काल लेट आम्हाला खूप लेट झाला. झोपायला आम्हाला 2 वाजले काल रात्री. त्यामुळे म्हटलं आता आरामात उठू, थोडंसं रिलॅक्समध्ये उठलो, आंघोळ केली, परत बॅगेज सगळे आम्ही जे वरती घेऊन गेलो होते परत खाली घेऊन आलो, सगळे लोड केले, कारण पार्किंग ना ओपन होती, त्यामुळे आम्ही रिस्क घेतली नाही. आम्ही सगळं लगेच काढून वरती घेऊन गेलो. हॉटेल आम्हाला चांगलं भेटलं, रोड टच हॉटेल आहे. आता हा रोड दिसतोय, तिथून आम्हाला सरळ जायचं आहे. बाकी गाड्या सगळ्यांच्या आता लोडेड झालेल्या आहेत, चेन लूप झाले आहेत. आता इथेच आपल्याला नाश्ता करायचा आहे आणि इथून सरळ निघायचं आहे आता जयपूरला. बाकी रायडर लोक आपले एनर्जी लेवल ओके आता ना? वेल डन, सगळ्यांची ओके? ऑल गुड ऑल गुड. डे दुसरा आहे म्हणून सांगतो. नाही भाई तुझे एनर्जी लेवल कशी आहे बघ सर. ओके ना सर? अरे एकदम ठीक आहे, एनर्जी लेवल ओके पाहिजे.
बाकी आपल्याला काल मजा धमाल आली. Yes. आज आपल्याला काही करून खेचायचं आहे. पावसात मजा आली. हां पावसात मजा आली. धमाला लेट झालं थोडं आपल्याला पोचायला पण मजा आली. मजा पण आली. आज आपल्याला काय करून 200 खेचले पाहिजे तर आपण पोचू शकतो लवकर. चलो चला नाश्ता करूया पटापट आणि निघूया बाबा. चलो चलो चलो. हे चाव्या घेतल्यात सगळ्यांनी. हे घे चल. मॅडम पण आमचे रेडी झाले आहेत बघा. गॉगल बिगल लावून एकदम फुल एनर्जी. काल थोडंसं जरा लेट झाल्यामुळे हे झालं. बाकी लुक एकदम हा रापचिक बघा. यो हर दिवशी म्हणजे दर दिवशी सगळं चेंज होणार आहे ड्रेसिंग. माझा एकच आहे सध्या. हे ब्लॅकवालंच चांगलं वाटतं जरा. आता तर नाही उद्या चेंज करेन थोडं. बाकी सगळं आपण नंतर चलो. तिला clean करून आता नाश्ता करू थोडं. आम्ही आता असं ठरवलं आहे की ना लंच आम्ही स्किप करणार. नाश्ता फक्त जोरदार करणार पोट भरून. लंच स्किप करून पुढे सरसर निघायचं कारण लेट खूप झालं आहे. मी बोललो बूस्ट देणं का बोलतो पैसे लागतील बोलतो. त्याच्यानंतर आजही मला ग्रुपमध्ये बघा मला इथे मला पाहिजे. माझ्या बाजूला खाली वरती समोर पूर्ण 12 आपलं सॉरी 9 वाजून 13 मिनटं नाही 10 वाजून 13 मिनटं झालीत. आणि आता मी जेवणाचा ब्रेक घेतलेला आहे. गाड्या आम्ही लावल्या. पब्लिक बघा इकडची फोटो काढायला. ॲक्च्युली खूप पब्लिक भारी आहे इकडची. काही बोला विचारपूस करणं कुठून आलात काय आणि आल्यानंतर गाड्याचा फोटो काढणं. आमचे मला वाटतं रस्त्यामध्ये पण आपले फोटो काढले ना भाऊ. थांबून रस्त्यामध्ये पण मी मिस झालो त्यांना. पण थांबून म्हणजे आपुलकी खूप आहे इकडच्या लोकांना. ते एक छान आहे. आता इथे थांबलो आहे. कसं हॉटेल आहे काय माहीत नाही पण म्हटलं थांबू आता. अजून 600 किलोमीटर बाकी आहे लुधियाना. आता माहीत नाही आम्ही मारू शकतो की नाही. सध्या तर अजून ओके वाटतं आहे. बॉडी साथ देईल पण पुढे सांगू शकत नाही. आता आपल्या बाकीचे जे रायडर आहेत त्यांना विचारायचं आहे. बघू झालं शक्य तर ठीक. नाहीतर काय म्हणजे असं काही जबरदस्ती नाही. वाटलं तर आम्ही थांबणार. पण रोड छान भेटले त्याच्यामुळे मजा आली. काय बोलताय. रोड छान होते. हां आणि आता आपल्या प्रत्येकाच्या एनर्जी लेवलवर आहे काय अवलंबून कसं होणार. पण आपण जयपूर आता क्रॉस केलं आहे. बघू आता काय आलं काय आला. जोक्स हुआ क्या. जोक्स कुछ हुआ है का रे. पण ना मगाशी ना तो बघ असा एक असा खड्डा होता. खड्डा म्हणजे अशी जाऊन अशी उडली म्हणजे असं झालं माहिती आहे काय. आणि टॉप बॉक्स असा झाला असा एकदम असा. मी घाबरलो म्हटलं बॉक्स म्हटलं गेलं की काय. पण आपल्या बाईकच्या ते एक चांगलं आहे बॉक्स. हां आणि बॉक्स कोणाच्या बॉक्सने त्रास नाही दिला. टॉप बॉक्सने कोणाच्या टॉप बॉक्सने त्रास नाही दिला. बघ ना कोणी पण बंजी कॉर्ड बांधली नाही बॉक्सला. आणि ॲक्च्युली बांधली पण नाही पाहिजे. मग मजा नाही बाई. हे बघ एवढं आपण 10,000 12,000 त्या बॉक्सला घालणार आणि ते बंजी कॉर्ड बांधणार. त्यांना कसं दिसतं ते. मजा नाही. त्यापेक्षा टॉप बॉक्स 10,000 घेताना मग टॉप रॅक पण तेवढा त्या लायकीचा घ्या. फील आला पाहिजे बस. माझं सजेशन असेल मोठा टॉप बॉक्स नका घेऊ. मोठा नाही 40 ठीक आहे. मोठा टॉप बॉक्स घेतला मला एक्सपिरियन्स आला. तो छोटा असेल तर ठीक आहे. मोठा असेल तरी हलतोच तो. 45 ठीक आहे टॉप बॉक्स 45 आणि जास्त वेट पण नाही ठेवायचं कधी पण. कुठे बसलोय अंदाजे काही माहित आहे गावाचं नाव खेड्याचं नाव. सिकरच्या थोडा जवळपास आहे. सिकर सिकर ओके म्हणजे आपण 100 किलोमीटर. सिकर कुठे आलं. सिकर गावात आपण पोचलोय. किती वाजता. लुधियाना साईडला 2:28 साईडला. लुधियाना म्हणजे आपण राजस्थान बॉर्डर क्रॉस केली का अजून. नाही अजून राजस्थानमध्ये. म्हणजे 2:28 झाली. अजून आम्ही राजस्थानमध्येच आहोत. राजस्थान अजून क्रॉस नाही केलंय. आणि आमचं मला वाटतं फर्स्ट टाइम माझी तर हायेस्ट राईड होणार आहे किलोमीटरमध्ये 1000+ नंतर मग यावेळी मजा येणार आहे. कारण आम्ही लुधियाना मोठा आहे. डेस्टिनेशन ठरवलं आहे यावेळी. सेकंड डे लडाख, सेकंड डे लुधियाना डायरेक्ट. आम्ही मला वाटतं लुधियानाला 10-10:30 वाजतील पोचायला. पण रस्ते चांगले आहेत. काय असं प्रॉब्लेम फक्त थोडे आम्हाला इथे स्पीड ब्रेकर भेटतात कारण गावागावातून रोड जातो आहे. पण रोड छान आहे. आणि आमचं डिसिजन आमचं खूप चांगलं झालं कारण ट्रॅफिक गर्दी वगैरे काय भेटली ना रोडवर. त्यामुळे रिलॅक्समध्ये चाललो आहे पण मजा येते. झोप तर आता कोणाला तशी काय येत नाही आहे सध्या. सगळे टवटवीत आहेत. नाही ओके आहे सगळे ओके आहेत. रायडर सगळे ओके आहेत.
सगळे बर्फ बघायला उत्सुक आहेत. हा बर्फ बघणे दिवस आहे म्हणून हे दुपारची 12:30. आम्ही काल 12 वाजता निघालेलो मोडासावरून आणि संध्याकाळी अचानक जो प्लॅन चेंज झालं की मोडासा टू लुधियाना करायचं. आम्ही आज म्हणजे मला वाटतं सगळ्यांचं टार्गेट हलवलेलं आहे. पूर्ण नाईट राईड करून आता परत आता 12 वाजले दुपारचे म्हणजे किती तास झाले? 24 तास राईड करतोय. मला वाटतं 845 किलोमीटर आतापर्यंत रनिंग झाली आणि अजून 200 किलोमीटर बाकी आहे लुधियाना. आम्ही म्हणजे रिलॅक्स करत करत आरामात जातोय. पण आता मोठा प्रॉब्लेम आला इकडे ना म्हणजे लुधियानाच्या अगोदर हॉटेल्स कुठेच नाही. म्हणजे जेवायचं पण काही नाही आणि स्टे पण काही नाही. आम्हाला अगोदर राहायचं होतं पण आता ठरवलं थोडं जेवूया फ्रेश होऊन आम्ही आता डायरेक्ट लुधियानालाच जाणार आहोत. म्हणजे आमचं मला वाटतं पूर्ण टोटल राईड 1000 आरामात होणार. 1000 प्लस खतरनाक मजा आली. ठीक आहे थोडंसं जरा डाऊन होते मध्ये मध्ये बॅटरी पण आम्ही चार्ज पण करतो. चलो भैया थैंक यू हो गया तन. हाँ ये जाओनी पेमेंट करून टाकना. बिस्लरी कितना हो गया हमारा? 655 ना. ओके आणि त्यांना हे आहे कॅश आहे. बिस्लरी कितने का आहे? येतं कसं आहे सारखं सारखं रे. हां चल हे बघा टॉप बॉक्स राहिला. हे असं विसरायला होतंय भाई. हेल्मेट घे सावणी हेल्मेट घे तुझं. चावी मी लावली तिकडे. चला धावपळ एवढी होते ना खूप खूप धावपळ होते बाबा. आई ग झालं तुझं? चल चल चल. सो मित्रांनो थोडी धावपळ झाली आई ग. त्यामुळे ना काय आलं प्रॉपर तुम्हाला काय हॉटेल दाखवायला भेटलं ना. हॉटेल छान होतं थोडं सिटीमध्ये होतं आणि आपला दिवस आहे आजचा 4था. बस बस दिवस आपला आहे आज 4था. लुधियानावरून आम्ही निघतोय सोनमार्ग किंवा श्रीनगरला. आज आपला दौरा आहे श्रीनगरपर्यंत. पोचलो लवकर तर श्रीनगरपर्यंत नाहीतर मग सोनमार्गला थांबणार. हे हॉटेल होतं आणि ही लुधियाना सिटी आहे. आपले 2 पार्टनर पुढे गेले. काढशील ना हळू. हां चल. काय झालं एवढी धावपळ झाली ना. एक तर सकाळी लेट निघालो. थँक्यू. सिटीमधून निघेपर्यंत हालत खराब. बाकी आमचा प्रवास खूप चांगला झाला. काल ना लेट झोपलो आणि उठायला खूप लेट झाला कारण आम्ही डे नाईट 2 दिवस कंटिन्यू राईड मारली. 1064 किलोमीटर आम्ही राईड केली त्या दिवशी मोडासा टू लुधियाना. त्यामुळे थकायला खूप झालं. त्यामुळे आता उठायला लेट. पण ठीक आहे 10:30 वाजता आम्ही निघालो आहे. आता मला वाटतं सोनमार्गला पोचायला आम्हाला 10-10:30 वाजता रात्री. कारण आता मला वाटतं हायवे नाही भेटणार. घाट भेटतील वळणं भेटतील. त्यामुळे आरामात रिलॅक्समध्ये जायचं आहे. आता हे पहिलं सिटीमधून निघूया. बाकी लुधियानाला गरमी तेवढी नाही आहे जेवढी आपल्या गुजरातला होती तेवढी. आता प्रॉब्लेम हा होतोय ना की डेटा कुठे ट्रान्सफर करायचा मला काहीच कळत नाही आहे. एवढा डेटा झाला आहे. एक व्लॉग माझा एडिट होत नाही आहे एवढी धावपळ. आज बघू आज फुल अँड फायनल एक व्लॉग मी बनवणार आहे पहिलावाला आणि टाकतो पटापट. पब्लिक आपली वाट बघते खूप. बाहेर एकदा आलो त्या ट्रॅफिकमधून एवढं जाम होतं ना रे बाबा बाबा सिटीमध्ये. आता इथून जलंधर आहे 50 किलोमीटर
जालंधर सॉरी जालंधर. आणि आपलं सोनमार्ग आहे काहीतरी 600 का 650 आहे इथून. आणि वाजले 10:30. रोड जर चांगले असले तर ठीक आपण कव्हर करू शकतो. पण आज मला वाटतं थोडं आपल्याला क्लायमेट चेंज होईल आमचं, कारण आपण श्रीनगरला पोचणार आहोत ना, तर थोडंसं वातावरण आपल्याला छान भेटेल आता. बाकी इकडे पाऊस तर नाही आहे. काल मोडासाला पण पाऊस लागला काल पण. ॲक्च्युली ना आम्हाला सोनमार्गला का जायचं आहे माहिती आहे, सोनमार्गवरून लेह थोडं आम्हाला मग जवळ पडेल. मग थोडं कसं सोनमार्गवरून आम्ही जर लवकर निघालो सकाळी तर त्याला काही स्पॉट करायला भेटेल आम्हाला सगळेच, म्हणजे घाई एवढं नाही. आणि जर श्रीनगरवरून लेह केला ना तर श्रीनगरवरून लेह पण थोडासा लांब आहे. आणि प्लस आम्ही सगळे उठणार ते लगेच बांधण्यात आणि सगळ्यांची आंघोळ खूप टाईम जातो त्याच्यात, खूप टाईम. त्यामुळे आज थोडंसं लवकर झोपायचं आणि उठायचं असं ठरवलं आहे. पण आता पोचतोय त्याच्यावर आहे, श्रीनगरला किती वाजेपर्यंत पोचू. अमृतसर आहे 221 किलोमीटर इथून. फ्यूल टॉपअप करावं लागेल. 170ची रेंज दाखवते आता. थोडं वेळ जॅकेट ना ओपनच ठेवलं जरा, मगाशी लगेच बांधण्यात ना खूप ओला झालो मी. आणि हॉटेलला ती प्रॉपर पार्किंग नव्हती, रोडवरच गाडी लावली आम्ही रात्री काल. चला पंजाब तर फिरलो पूर्ण. आज श्रीनगर, लेह लडाख, बर्फाचे डोंगर. आज DJI लावलाय, DJI 4 हेल्मेटला माउंट आहे. कसा वाटतंय व्ह्यू, कसा वाटतंय मला सांगा जरा प्लीज. कोण आहे? जाऊ दे. कसं जवळून जातोय बघ. चला येतोय काय तो? 100 वरती ब्रेक घेऊया. 100 वरती ब्रेक घेऊया. 100 वर नाही आता नाश्ता करायचा तर डायरेक्ट 100 वर ब्रेक. नाश्ता करू चालेल. नाश्ता करूया. डायरेक्ट 100च्या नंतरच ब्रेक घेऊ. नाश्ता करू ना, तिकडे याला कॉलेज लोकेशन पाठवूया, कौस्तुभला लोकेशन पाठवूया. चालेल, मी पण पेट्रोल भरून घेतो मग लगेच. रोड देखो ना, रोड देखो चक्काचक. मला वाटतं आता जस्ट केला एकदम, म्हणजे रिसेंटली केला वाटतं. डांबराचा वास येतोय बघा, काय उन्हात तापल्यामुळे वास येतो माहित नाही, पण एकदम जबरदस्त स्मेल येतोय डांबराचा. तांबेड. आता पहिल्या आधी नाश्ता करू पोट भरून, आणि मला वाटतं लंच स्किप करायचं आज, कारण जर लंच करायला थांबलो तर अजून टाईम. त्यामुळे असं वाटतं की नाश्ता करून आपण 100-150 खेचायची, तर कुठेतरी 8-9 वाजेपर्यंत पोचू शकतो आपण. आता थांबलो की लगेच गरम होतं. आता आपल्याला श्रीनगरचं हॉटेल बुक करायचं आहे. मी तर म्हणतो ना, आपण जे करतो ना की सगळ्यात एक लक्षात ठेवा, ऑन द वे किंवा जाऊन मी हॉटेल बघतो आणि मग स्टे करतो, अजिबात करू नका. लय हालत खराब होते. एक तर हॉटेल भेटत नाही, आणि जर सिटीमध्ये हॉटेल असले ना तर एवढा ट्रॅफिक जाम असतो, त्याच्यावर बाईक लावायला जागा नसतात, आणि प्लस आपण त्या हॉटेलला ते इकडे बघ हे बघ, त्याच्यामध्ये खूप वैताग येतो. त्याशिवाय हॉटेल अगोदर बुक करून ठेवा अंदाज घेऊन, की बाबा पार्किंग आणि बजेटमध्ये, बस बाकी काय नाही. आणि टॉयलेट क्लीन. आता आम्ही तेच करणार, पुढे नाश्त्याला थांबणार, तेव्हा सोनमार्गचं हॉटेल आम्ही बुक करून ठेवणार. आणि आपल्या लेहचं आपलं बुक झालेलंच आहे 2 दिवसाचं, 2 नाईट्स मस्तपैकी. हे काय आहे? हा केला चल. आता इथे कुठे आहे कट? अच्छा इथे आहे ना, ठीक आहे. ओ हो, किती वाजले काय कळत नाही. एक तर घड्याळ आहे ते हाय जॅकेटच्या खाली गेले एकदम, दिसत पण नाही ते.
बघितलं पाहिजे. आता थांबतोय आम्ही नाश्ता करायचा, पेटपूजा करूया जरा, पण मला पण भूक लागली आहे. हा बरं वाटलं जरा. शी गरम होतंय रे, गरम होतंय खूप. लिंबू आहे बघ, गोटी सोडा आहे बघ ना, येताना पिला पाहिजे गोटी सोडा. हा याच्यावर नको ना. तर गाडी कुठे लावायची आता, बाईक? काय ते नाही, मागे पार्किंग नाही, ते पिकअप काउंटर आहे. व्यवस्थित हे करा जरा. हां तरी उभी आहे, याच्यावर उभी राहा. हो 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 या बघ, इथे ह्याच्यावर पाहिजे, पुढच्या पुढच्या हां बरोबर. हां परफेक्ट आहे. आता बघ तू मागे ठेवतेस ना, त्याच्यामुळे तुला ते प्रेशर येतो जोरात. 11:28 झाले. आता थांबलो आम्ही नाश्ता करण्यासाठी. आज बाईक मस्तपैकी वॉश केली, सुंदर दिसते आता, चकाचक एकदम चिकनी चमेली दिसते मस्त की. बघा ना व्हील वगैरे कसं चकाचक झालं आहे. चेन लूप केलं मस्तपैकी. टॉप बॉक्स फक्त धुतला नाही, त्याला फुसतो ओल्या फडक्याने. चेन लूप आता केले बघा, कसं चेन क्लीन झाली आहे. आता टेन्शन नाही. आता एवढ्यात नाही, आता लेला गेल्यानंतर मी त्याला हे करेन, काय सर्विस, ऑइल चेंज वगैरे सगळं तिथे करेन टाकेल. आपले 2 फंटर यायचे आहेत, ते आले की आम्ही थोडंसं काहीतरी खाऊ. आणि वन आता ना पुढे कुठे लाईन ह्या रोडवर कुठे हॉटेल दिसतच नव्हते. म्हटलं बर्गर किंग दिसलं, इथे थोडंसं खाऊ आणि निघू. बाकी इथे एवढी गरमी नाही आहे, ओके आहे क्लायमेट. पण आज विचार आहे आमचा सोनमार्गचा, पण बघू. सोनमार्ग किती आहे इथून? सोमवार हां जास्त आहे, सोमवार नाही होणार. 600 750 700 आहे. नाही कमी आहे, पण 711 ना, 511. 511. आता रात्री 10:30 टाईम दाखवतो, न थांबता गेलं. बघू ना. हे तिकडे ना, हे कॅमेरा. व्हेज आहे, व्हेज आहे भाई. वेज तो इसमें आप ऐड कर दिया ना नॉन वेज का भी. हां ठीक आहे. जरा तीन बात बघून थांब ना, अजून देतात तुमच्या प्रभू कळले का? काय नॉनव्हेज पूरा नाही, लेके व्हेज आहे. आते हो फिर बताती हूँ. मध्ये अजून चालू नाही करायचं आपण. तुझं आता हे बरोबर आहे. मी बॅक हाँ? ते मगाशी असं गाडीवर हां, मग काय शेट कसं होय मंदार. मग ते झालं आता, संपलं. पंजाब संपत झाला आता. नाही कधी संपेल पंजाब? अमृतसर नंतर ना, अमृतसरपर्यंत. मैं की कितना है साडा भरा हैगा, ये मेरा वीर हैगा, हैगा वो साडा भरा है, साडा भरा है, साडा भरा हैगा. मैकडॉनल्ड विच पंड पावासी. नाही आज मजा, आज भाई क्लायमेट चेंज होईल, जरा थंड भेटेल, मस्त मजा. पाऊस पण भेटला दिवसापासून एक्साइटमेंट असं म्हणून माघारायला तू नाही भेटला पाहिजे, भेटला पाहिजे. पाऊस नको बाबा, पाऊस नको आम्हाला, थंडी पाहिजे. थंडी तर आहेच ना आता. 4 दिवस एक्साइट झालो की कधी थंडीच्या वातावरणात जातोय. नाश्ता केला पण असं काय पोट नाही भरलं माझं. ॲक्च्युली मला ते बर्गर वगैरे नाही आवडत, पण आता ह्या पोरांना थांबायचं होतं तर म्हटलं ठीक आहे चला थांबूया. पण आता एवढ्या थांबायचं नाही, तर खेचू जरा 100-150 तरी कमसे कम, आणि मग एक लस्सी पिऊ. ॲक्च्युली मला लस्सी प्यायची होती. म्हटलं पंजाबला आलो तर एक पंजाबचं काहीतरी असं एक खायचं प्यायचं, पण आम्हाला काय भेटलंच नाही खायला. बॅगमध्ये काय झालं आहे, लोड जास्त असल्यामुळे ना सॅडल बॅगमध्ये मी एक हात जरी सोडला तरी गाडी माझी हलते नुसती. बघू आता, असाच रोड जर भेटला ना तर आम्ही कव्हर करू शकतो लवकर. आता अमृतसर मला वाटतं इथून 92 किलोमीटर आहे अजून. हो कॅमेरे आहेत. मग ठीक आहे, आपला 80चा स्पीड होता. 4 दिवसात बघितलं की जर आता नवीन बायकर्स म्हणा किंवा नवीन जे आता
बाईक राईड वगैरे करतात त्यांना जर लडाखला यायचं असेल, लडाख म्हणा कुठले पण जो टूर प्रवास असेल तुमचा 15-20 दिवसाचा बाईकने, तर तुम्ही प्रॉपर रेडी होऊनच या. एक रेडी म्हणजे कुठलं प्रॉपर तुमचा स्टॅमिना बाईक चालवण्याचा हॅबिट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की 15 दिवस तुमचा जो प्रवास आहे तो कंटिन्यू ना बाईकने होतो, बरोबर. मग त्यामध्ये कसं क्लायमेट चेंज होत राहतं प्रत्येक स्टेट वाईज, पाणी चेंज होतं, त्यानंतर तुमची हेल्थ पण तुम्हाला सांभाळायची आहे. प्लस म्हणजे मला वाटतं दिवसा 500, 550, 600 एवढे तुम्हाला खेचायची आहे गाडी प्रत्येक दिवशी. तर त्या हिशोबाने तुमची बॉडी पहिली ना तयार करा आणि त्यानंतरच बाहेर पडा. कारण आम्ही आता आलो आहे ना, आता आमची पोरं जी आहेत ते आहेत ओके, सगळे ॲक्टिव्ह आहेत आणि सगळे मला वाटतं यंगच आहेत, असं कोण एजड किंवा 50 क्रॉस कोणच नाही आहे. त्यामुळे काय होतं आहे, आम्हाला बरं पडतं आहे की बाबा कोणाचा काय असा प्रॉब्लेम ठीक आहे टचवूड होता नाही, पण बाकी बाबतीत तर सगळं पट्टापट होतं. म्हणजे सकाळी उठल्यानंतर पटपट पटपट सगळं करा, झप निघा, हे ॲक्च्युली पाहिजे ह्या अशा राईडला. ॲक्टिव्ह पाहिजे, बाकी काय नाही. बाकी जर काही म्हणजे जे टाईम काही लोकांना उठायला कंटाळा येतो, सकाळी लेट उठतात, मग ते उपयोगाचे नाही अशा रूटला, म्हणजे अशा राईडला. ह्या राईडला बघा आता आम्ही कंटिन्यू, आजचा 4था दिवस आहे आमचा आणि कंटिन्यू 4 दिवस आम्ही बाईक एवढी खेचतोय ना आम्ही बाबा, म्हणजे ती पण कंटाळली असेल बाईक. आणि मला पण आता ना कसं तरी वाटते ते बाईक एवढी खेचायची दर दिवशी, तिची काय हालत होत असेल बिचारायची, असं आहे. त्याच्यामुळे आपली ना प्रॉपर तयारी करा. आपण एवढं सोपं नाही आहे, पण आपण बरीच लोक बाहेर पडतात की बाबा माझा मित्र गेलो म्हणजे मी करू शकतो, असं नसतं. थोडीशी तयारी करा, 1 वर्ष कंटिन्यू राईड करा पहिल्या आधी कुठेतरी, संडे करा किंवा 4-4 दिवसाच्या करा आणि मग तुम्ही लडाखचा प्लॅन करा. म्हणजे तुमची बॉडी तेवढी साथ समजते ना, बाबा माझी बॉडी किती मला साथ देऊ शकते. आज मी बघा दिवसाला मी ना माझ्या बाईकवरून मी 750-800 किलोमीटर खेचू शकतो दिवसा, म्हणजे एका दिवसात आरामात. पण आता काय असतं, ग्रुप असला ना की मग ग्रुप वाईज, म्हणजे ग्रुप म्हणजे काय मित्र ग्रुप असं नाही, पण मित्र असल्यानंतर काय ते सगळ्यांना प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ना. कोणाला थोडासा वेळ लागतो तयारी करायला, कोणाला जरा काही गोष्टी आहेत असे टाइमपास म्हणा किंवा खूप स्लो असतात, मग त्यांना पण सांभाळून घेऊन जायचं, म्हणून आपल्याला थोडंसं मग लेट होतो. आणि आमचं तेच झालं ॲक्च्युली सुरुवातीपासून. तरी पण आम्ही मोडासवरून डायरेक्ट लुधियाना केलं म्हणून आम्हाला बरं पडलं, आता हालत खराब झाली असते आमची पण. कारण गरमी एवढी आहे ना, अजून तसं अजून थंड क्लायमेट नाही भेटलं अजून आम्हाला. आता बघू श्रीनगर नंतर भेटलं तर. इथे पण खूप गरम होत आहे. सोनमार्गला वाजतील किती आपल्याला 12-12 उद्या सकाळी सेम कंडिशन सेमच आहे. परत सकाळी लेट उठा, मग लेट जावा, मग त्यापेक्षा ते श्रीनगरला थांबून सकाळी लवकर उठून मग जाऊ आपण. तसं पण आपल्याला श्रीनगरला फिरायचं नाही ना, बाकी काय श्रीनगर स्पॉट ना, आपल्याला स्पॉट तिकडे वरतीच भेटेल जाताना. अशा ट्रॅफिक मध्ये थांबायचं एका जागेवर म्हणजे हालत खराब आहे. कडक ऊन आहे, कडक. हे आता पठाणकोट आहे, पठाणकोटला आलो आम्ही आता. पठाणकोटवरून आपल्याला सरळ जायचं आहे. हा ब्रिज चढायचा नाही होता म्हणून आम्ही खाली आलो. आता मॅप लावलाय आपल्या भावाने, तर त्याच्या मागून मी चाललोय. आता बाकीचे आपले पार्टनर गेले, एक अजून आपला पार्टनर मागे आहे. थोडंसं अस्ताव्यस्त आहेत सगळे, पसरलेत सगळे. शी बाबा खूप झालं गरम यार, शीट. अरे मला बाईक काढायची म्हणजे एवढं टेन्शन येते ना इथून. कारण मी तरी चांगलं आहे ते जेरी कॅन लावलं त्याच्यामुळे मला अंदाज येतोय आता. म्हणजे सेम झालंय, पुढून आणि मागून सेम ब्रॉड झाली आहे गाडी त्याच साईजची. नाही म्हटलं तरी रिक्षेची जागा अडवते माझी गाडी आता. आई गो बाबा, नको रे बाबा हे गरमीशी मरायला झालंय. नको ते जॅकेट बिकेट असं वाटतंय आता हे. शी. अरे बाबा, त्याने पण 2 कॅन घेतले ते बघा राजने. 20 रुपयाचा 1 कॅन घेऊन ठेवलेत त्याने. नाही जर गरज भासली तर मग तो टाकून देईल किंवा तो तिकडे कोणाला तरी देईल. शी, ऍक्सिडेंट झाला वाटतं. अरे आई शपथ रे बो. अरे रे पडला रे, बेकार पडला.
तेच बोलू, अचानक ट्रॅफिक झालं कसं म्हटलं. काय करतो, पुढे मोकळा आहे. अरे आपले पार्टनर गेले कुठे. थोडासा जरा गॅप पडला की लगेच सुसाट पडतात. हा बाकी टेन्शन काय आहे, मॅप मी लावला नाही म्हणून टेन्शन आहे, बाकी काय नाही. मॅप लावलाय आपल्या आदर्श भावाने. जरासा 2 मिनिटाआधी बघा, मला वाटतं 2 मिनिटाआधी थांबलो. 2 मिनिटात कुठे गेले बघा सुसाट. मस्त सावली आली जरा, बरं वाटलं. झाडं जरा आल्यानंतर कंटिन्यू ऊन होतं कडक. वा 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 मस्त दिसतं ना, हे बघा सुपाप. कारण आता जम्मू आहे इथून 150 किलोमीटर. भाई अपना बाइक, महाराष्ट्र से बाइक लेके आए हम लोग. क्या बात है, वाह गर्व आहे यार आपल्याला की आपली स्वतःची बाईक घेऊन आपण दुसऱ्याच्या राज्यात येतोय आणि मस्तपैकी फिरतोय आपण. वा वा क्या बात आहे. बस झालं म्हणजे आपल्या बाईकचं मॉडिफिकेशन म्हणा किंवा काय जे पण असेल ते सगळे पैसे वसूल पैसा. बर्गर किंग, हे बघा जम्मू. आता जम्मू दिसणार सगळीकडे. आता नजारे भारी. आपण फक्त तेव्हा टीव्हीवर बघायचो जम्मू किंवा सिनेमामध्ये. आज प्रत्यक्षात बघणार आपल्या डोळ्यांनी. वा 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 मस्त वाटतं. काय क्या बात आहे यार, हे बघा सुपर वाटतंय बघा हा व्ह्यू. सुपर मस्त. हे आठवणी आहेत आपल्या. हे जे कॅमेरामध्ये आता कॅच सगळं शूट होतंय ना, हे आठवणी आहेत. लाईफ टाईम आठवणी. रोड छान आहे, आपल्याला काय त्रास नाही, रोडने त्रास नाही दिला यावेळी. मस्त आहे, क्या बात आहे. आपल्या महाराष्ट्रात माझे रोड झाले पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. कारण आपण बाहेर आल्यानंतर ना आपल्याला वाटतं अरे यार काय रोड आहेत. म्हणजे आपण कारण आपल्याला महाराष्ट्राचे रोड बघून आपण कंटाळलेलो असतो, गाडी चालवून वैतागतात ते खड्डे बिड्डे. बाहेर आल्यानंतर वाटतं की बाबा आपल्या महाराष्ट्राचे रोड असे झाले पाहिजे. हे काय आहे, हे काय काय दिलं इथे, हे काय आहे, किती किलोमीटर आहे दिसत नाही रे. अच्छा पठाणकोट 71 आहे, श्रीनगर 480 बाबा, आणि जम्मू 181 आहे भाई. 181 म्हणजे आपण मला वाटतं संध्याकाळ होईल 4-4:30 वाजतील आपल्याला. चलो लडाख, आज का दिन है चौथा और 4 काय ते काय 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 लडाख तो भाई डाऊन झालाय. हा पण डाऊन झालाय. राज बोलतो भाई काय थोडासा मला आराम नाही ना. म्हटलं आराम आता कसा भेटणार, एवढा ट्रॅव्हलिंग आहे भाई कंटिन्यू. मी पहिलाच बोललो 4 दिवस कंटिन्यू ट्रॅव्हलिंग आहे. कुठलं नंतर ठीक आहे रे, हा नंतर कमी आहे. हे अंतर खेचायला भारी पडतं खूप. ठीक आहे उद्यापासून काय आपला सगळं सिनेरी बघत जाणार. म्हणून लोक डायरेक्ट पहिले ह्याला जातात ना, श्रीनगर किंवा लेहला. भाई गाड्या टाकण्यापेक्षा गाड्या चालवून प्लस गाड्यावर लगेच टाकून जो जाण्यात मजा आहे ती नाही. तुझे हे आता आयुष्यभर भाई तुझ्या लाईफ टाईमसाठी आठवणी राहिले. भाई महाराष्ट्रातली गाडी तू फिरते पूर्ण सगळ्या स्टेटमध्ये फिरते. मग आपण गुजरात बॉर्डर क्रॉस करून राजस्थान बॉर्डर क्रॉस करून आता आपण पंजाबमध्ये आहोत. थोडासा आता मागे पुढे होणार रे, त्याला विलाज नाही. जरा उभं राहतो रे बाबा, उभा दुखले आता माझे थोडेसे. चलो लडाख, महाराष्ट्र टू लडाख, क्या बात आहे. पण आज ठीक आहे, अजून थकायला झालं नाही काही बोला, असं थकान येत नाहीये. कारण आम्ही गोटी सोडा पिला, गोटी सोडा. वा 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 भाई, इकडे पंजाबला शेती खूप आहे, शेती.
रोड मस्त आहे आता. मगाशी थोडा निघताना लुधियानावरून निघताना ना आम्हाला थोडेसे खड्डे खड्डे भेटले, पण ठीक आहे. आता हा पठाणकोटचा रोड छान आहे भाई. आज फायनली आपण पोचणार श्रीनगरला. सुपर रोड सुपर. हो हे मागून गाडी येते का माझ्या? अच्छा, आणि ते मध्ये दिसत नाही ना. ऐक माझी संपली आता. अच्छा, हे आपलं किती किलोमीटर झाले असतील रे कल्याणवरून आता इथेपर्यंत? अच्छा 2245. ए 2245 मधून 300 मायनस कर. 1925 ना? 1945 झाली बाई आपली रनिंग. हां 1945. हां 1900. हां बरोबर भाई, कडक ना फिर. चला पेट्रोल भरू जरा, सावली बरी भेटली जरा. हा 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 पेट्रोल भरताना मला कंटाळा हा आहे की हा टँक बॅगचा फक्त, बाकी काय नाही. कैसा है ज्याच्या इधर पेट्रोल? 105 रुपये 40 पैसे. अच्छा 104. अपना एक बंदा आगे निकल गया भाई. कुठे पुढे? हां चलो. ऐक हो पेट्रोल भरलं आणि काय केलं म्हणजे पेट्रोलचं काउंट करतोय मी किती बाबा आपल्याला पेट्रोल लागलं. मुंबई लडाख, लडाख मुंबई. हवा आली जरा बरं वाटलं. भारत माता की जय. पहिल्यांदाच आपल्याला गाडी दिसली आर्मीची. वा 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 बरं वाटलं जरा. आता असं वाटतं की बाबा आम्ही आता जम्मूमध्ये एंट्री करतोय. हे इंदोर काय आहे? इंदोर राईटला 12 दाखवलंय. काय माहित नाही इकडचं गाव वगैरे असेल इंदोर. पठाणकोट 5 किलोमीटर. काय लाईव्ह असेल आपण काही बोला. आर्मी लोकांची बरोबर मानलं पाहिजे. सॅल्यूट आहे सॅल्यूट. फर्स्ट टाइम असं पार्किंग भेटलं आम्हाला मस्तपैकी सावलीमध्ये. आणि आम्ही आता पठाणकोटला पोचलो आहे. पण गरमी खूप आहे त्याच्यामुळे ना काय होतं आहे आमचे स्टॉप खूप होत आहेत. म्हणजे खूपच ब्रेक झालेत ह्यावेळी. तर म्हटलं आता पठाणकोटला पोचलो आहे तर जेवून घेऊ. आणि इथून जम्मू आहे 100 किलोमीटर. आणि जम्मूनंतर मला वाटतं जम्मूनंतर श्रीनगर किती आहे? जम्मूनंतर श्रीनगर जम्मूनंतर श्रीनगर किती आहे? किती? 240. मग आज आपण काय श्रीनगरच करायचं? तू तयार आहे भाई, आमचा काय? आपण श्रीनगरला कितीला पोहोचतोय ना त्याच्या हिशोबाने बघू. हां बरोबर. तर आता अजून तर आम्हाला क्लायमेट तसं सेम आहे. म्हणजे जास्त पण गरमी नाही पण ठीक आहे ओके आहे. पण आता आम्ही विचार केला की जेवू थोडंसं आणि इथून निघू. बाकी रस्ते मस्त जबरदस्त रस्ते आहेत, मजा आली. आणि हां आता थोडंफार ना मला वाटतं श्रीनगरनंतर क्लायमेट जरा चेंज भेटेल. पण पाऊस तर नाही आहे इकडे, कडक ऊन आहे. बाकी तर ओके. फक्त आता आम्हाला चेक करायचं आहे ते एवढ्यात नाही. श्रीनगर नाही, मी तर लेहलाच जाऊन आम्ही ऑइल वगैरे चेंज करू. आता तर ओके आहे कारण कल्याणपासून आता इथेपर्यंत ना 1930 किलोमीटर आमची रनिंग झाली आहे आतापर्यंत. आता पुढे अजून किती होतं आहे काय माहिती. म्हटलं पहिला ते जेवून घेऊ. काय रे
काय लागेल असे जोक चालतात ना मध्ये मध्ये. असो असो काय याच्यावर तर झालं शार मग काय सांगतो नाही म्हणलं मग जमाचं नाही आणि मग झोप तू सांगतो ना मग सरबत पिता मी काय बोलत नाही. चला पेट पूजा करून आम्ही निघालो आणि ही नदी बघा आम्ही नद्या बघतोय मागापासून ही दुसरी नदी आहे सगळ्या नद्या सुकलेल्या आहेत अजिबात पाणी नाही बघा काय झालंय बघा आता माहीतलाय म्हणजे माहीत नाही ही कोणती नदी आहे नाव वगैरे काय माहीत नाही पण आपलं एक तुम्हाला दाखवतो म्हणजे सुकलेत बघा किती आणि तिकडे मला वाटतं ब्रिजचं काम चालू आहे 90 किलोमीटर आहे जम्मू इथून जाऊ शकत नाही पुढून गाड्या येत आहेत ओ हो 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 सनसेट होणार काही वेळात आता वाजले 5:30 आता आमचा विचार होता सोनमार्ग करायचा पण सोनमार्गला मला वाटतं पोचेपर्यंत 12-12:30 होतील आणि मग परत झोपायला लेट बघू जेवढं होईल तेवढं करू पण मला वाटतं श्रीनगरलाच हॉल्ट घेऊ आम्ही असं वाटतंय मला आजचा स्टे श्रीनगरलाच होईल उगाच ते धावपळ करून मतलब नाही वा 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 आर्मीवाल्यांच्या गाड्या दिसायला लागला बाबा ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ हायवे व्हेकल लाईट व्हेकल खंड मिठे हे कुठली आहे खाटू पोलीस खाटू ओके गेट वे अँड ऐका आपटली गाडी माझी ओ हो 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 जम्मू काश्मीर क्या बात है भाई आज जम्मू काश्मीरमध्ये आपण इंटर करतोय किती भारी वाटतंय यार ही जाईल काय बाईक हा बाईक जातात इथून ओ चलो बाय J&K ट्रॅफिक पोलीस चलो बाय गाईज फायनली आम्हाला 4 दिवसानंतर असे डोंगर दिसत आहेत 3 दिवसानंतर आणि आजचा आहे 4था दिवस श्रीनगर आता इथून बरोबर 257 किलोमीटर आणि आम्हाला दाखवते 6 तास आणि इकडे बघा हे डोंगर आहेत ना एकदम आपल्या गावच्यासारखे डोंगर आहेत घनदाट जंगल आहे आणि मग मला वाटतं मोस्टली रात्रीला इथून ट्रॅव्हल कोण करत नाही असं तर वाटतं मला म्हणजे मोस्टली बायकर्स 4 व्हीलरवाल्यांना ठीक आहे पण हा इथे आपला बंदोबस्त कडक असतो काही बोला आर्मी लोकांचा पोलीस लोकांचा त्यामुळे काय तसं टेन्शन नाही आहे हे काय आहे आतमध्ये बाबा हो 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 भाई साहब आत्ता खरी मजा येणार आत्ता खरं वाटतं लडाखला आम्ही आलो ह्या बात आहे बघा पूर्ण मोकळा मळा आहे एवढ्या दिवसानंतर असं काहीतरी बघायला भेटलं नाही तर कंटाळा आलेला हायवे आता खरी मजा येणार आता थोडी वळणं आहेत घाट आहे आणि असे हे खड्डे असलेले रस्ते पाऊस येते का रे पावसाचं क्लायमेट झालंय सेम हे सुकलेत बघ कशा नद्या सुपर मजा आली आता थोडी एनर्जी आली कारण कंटाळा आलेला आम्हाला हायवेला गाड्या पळवून आता हे सगळे डोंगर दिसत आहेत हो भाई आता मला बाईक एकदम सांभाळून चालवावी लागणार कारण बेकार आता म्हणजे मध्ये एकदम बेकार खड्डे येत आहेत काय हो आपल्याकडे आहे काय चेक ना काय नाही आपल्याकडे नाही आहे पीसी उधमपूर 73 किलोमीटर आहे उधमपूर
ओ रस्ता छोटा. काय कसं चालवतोय किती हळू बघा तो. बस ऐक उधमपूर उधमपूर. समोर डोंगर बघा. आई शपथ मस्त यार. सुपर सुपर क्लायमेट झालं आता. एकदम चेंज झालं लगेच बघा. आणि गार हवा येते गार. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि हवा एकदम गार येते शांत थंड. अच्छा हाँ 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 चलेगा. चलो आगे बारिश रहेगा क्या? ऊपर है क्या? ऊपर है क्या? अच्छा चलेगा. चलो 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 चलो. हाँ ऊपर बारिश है. ऊपर मतलब भाई अभी पूरा घाट घाट रहेगा शायद. अंधेरा रहेगा भाई अंधेरा फुल. हा कुठे? हा समोर ना. सुपर. एक नंबर. एक फायनली आता लडाखचं फिलिंग यायला लागलं काहीच. जबरदस्त एक नंबर यार. हा गार हवा आली एकदम थंडगार. हे चांगलं आहे म्हणजे हळूहळू हळूहळू थंड होतंय. नाही होत आहे. हा 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 मस्त. पाऊस भेटला तर रेनकोट काढावे लागतील. ठीक आहे रेनकोट काय मी वरतीच ठेवलेत. लाईट लावावे लागतील आता. लाईट लावावे लागतील. बघा इथली लोक पंढरपूरला पण जाऊन आली आहेत बघा. आपण म्हणतो की आपणच फिरतो असं आपल्याला वाटत असतं. हो भाई डेंजर आहे एकदम. अभी अभी मजा आएगा ना भिडू भाई. अभी मजा आएगा ना भिडू. नद्या ना सगळ्या सुकल्यात बघा इकडे. पावसात जबरदस्त. पावसामध्ये भारी वाटत असेल. अरे बापरे कशी लावली आहे गाडी बघा. एकदम वाटेवर टर्निंगलाच लावली एकदम बरोबर परफेक्ट. हे भाई हे टर्निंगला. आता पुढून बसा दादा अशी. काय गो अशी बस जरा. हा चढावाला. बस सुपर एक नंबर. श्रीनगर चलो श्रीनगर. श्रीनगर अजून 246 दाखवतोय बाबा. सुपर. मजा आया मजा आया. ओ सावकाश सावकाश मंदार. आरामात घाई नको अजिबात. लेफ्ट साईडला गाड्या जास्त ठेवू नका. पूर्ण चढण आहे आता. पूर्ण घाट आहे घाट. दगड बघा काय वाटतात डेंजर एकदम. आई ग आपटली गाडी 2 वेळा माझी. गेल्या गेल्या आधी टॉप बॉक्सचे मला नटबोल्ट चेक केले पाहिजेत. वाव भाई एकदम लीन. हा लीन. सुपर. आज काय जास्त मी हे करू शकत नाही कारण आपल्याकडे लगेच जास्त आहे. सॅडल बॅगमध्ये वेट. हो हो सॅडल बॅगमध्ये वेट जास्त असल्यामुळे ना मी जास्त कॉर्नरिंग करू शकत नाही. बाबा खाली बघितल्यानंतर भीतीच वाटते मला. बघ कसा गेला. बघ बाबा 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 एकदम डेंजर आहे रे बाबा. हे पावसात काय खतरनाक दिसत असेल.
वरती जायचं आपल्याला, वरती तिकडे. हे बघ तिकडे तिकडे असं फिरून. हवा सुटली, हवा. वा भाई, हा एक टन मस्त होता, खतरनाक आहे. मस्त. ॲक्च्युली लो झाले पाऊस वगैरे पडला का मग झालं. आमच्या रायडरने सगळ्यांनी रेनकोट घातलाय, म्हणजे पाऊस चालू झाला बघा. मला वाटतं 240-35 आहे ना किलोमीटर श्रीनगर. आणि आम्ही आतमध्ये आलो. बऱ्यापैकी घाट तुम्ही बघितला, मस्त होतं, मजा आली बाईक चालवायला. पण पुढे आल्यानंतर पाऊस, त्यामुळे आता रेनकोट काढले. भाऊ ते हे काय वाटतं, हे कसं वाटतं ते बघ, रेनकोट घातल्यानंतर याने. रातचं हां केवढा डोंगर उभा केला आहे. म्हणून आता गाड्या आम्ही इथे लावल्या ते बघा असं. आणि समोर आहे ना, इकडे समोर एकदम वरती टोकाला ना बर्फाचा डोंगर आहे वरती, म्हणजे बर्फ दिसला. आम्ही आता काळोख झाला, आता काळोख पडला. तर मला वाटतं 7-7:30 वाजले. आता सगळं आम्ही वॉटरप्रूफ केलं, टँक बॅगला कवर टाकलं, रेनकोट इकडे घेऊन आलो आतमध्ये. आणि मस्तपैकी गरमागरम कॉफी सांगितली आहे, कारण अचानक क्लायमेट ना चेंज झालं, एकदम गार चिल्ड. त्यामुळे सगळे रेनकोट घालत आहेत. मॅडम पण इकडे रेनकोट घालत आहेत. भजिया भजी हां तुम्हाला पाहिजे घ्या. भजिया कौन सा, किसका है ये है आलू प्याज का। आलू का है क्या? हाँ, ये ब्रेड पकौड़ा है। ओके. ए भाई ये कलाड़ी कचौरी है। मांगता है क्या कुछ? गाडीवर बसव. वा 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 वा, तू त्याच्या गाडीवर बस. कॉफी आवडली. गाडी आहे ना, खांद्यावर उचलून घेऊन चालत. ऐक हे पण आता मजा आली. म्हणजे आपण नाही म्हटलं, आजचा 4था दिवस ना, 3 दिवस कंटिन्यू आपण हायवे बघतोय. पण आतमधल्या रोडला आल्यानंतर जे डोंगर बिंगर दिसले भाई, म्हणजे जरा मजा आली. म्हणजे आता हे डोंगर आहे पुन्हा दिल्लीला इथपर्यंत डोंगर म्हणा, पण तेच पाहिजे ना. आपण आता आल्यानंतर वाटलं बा लेहला चाललोय आपण. आता फक्त डोंगरच बघायचे, पण ते बर्फाचे. जोशीला पास पण असं असणार जसं आपण वरती चढाई केली ना तसं. हां हे बघ, तू ते क्रॉस केलं ना, तुला माउंट फुजी दिसेल. अच्छा हा, अच्छा बोलतो त्याला, जोकच नाही कळाला. कोणाला कळाला? थांब जरा. जपानमध्ये. जपान ना, आम्हाला हे बघायचं इथून काय ते हे उमलिंगला. उमलिंगला आणि कारदुंगला. उमलिंगला आणि आणि कारदुंगला. ते काय उमलिंगला बघायचं आहे, कारदुंगला बघायचं आहे आणि शेरकुर्मा बघायचा आहे. तो कल्याणला भेटेल तो. हाँ चलो 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 निकलते भाई, श्रीनगर पहुंचने का है. अरे मी पण येल्लो लावलं आहे, कवर काढलं नाही, विसरलो यार. शी नको, जाऊ दे, चल. चांगली दिसते लाईट आईच्या का. ए थांब थांब मंदार. कोण आहे? काय कशाला? नको नको नको, राहू दे. हळूहळू जाऊया, एकत्र जाऊया, कुणी पुढे मागे राहू नका. हा बरं वाटलं. पावसासाठी आम्ही रेनकोट घातले, आणि रेनकोट घातल्यानंतर पाऊस गायब. पण काय सांगू शकत नाही, इकडे पाऊस कधी पण येतो, कारण तिकडे पूर्ण तिकडे दिसतोय पाऊस अजून. आता काय श्रीनगर होईल की माहीत नाही, पण बघू. श्रीनगरला पोचलो तर बरं होईल, बाकी काय नाही. उद्याचं डिस्टन्स आम्हाला मग कमी भेटेल, श्रीनगर टू लेह. इकडे वस्ती कमी आहे ना, वस्ती कमी दिसते राहायची. हा, काश्मीर तेव्हा आपण ऐकायचो फक्त, आज बघतोय प्रत्यक्षात. काय भाऊ, आला का वाटला आता लडाखला, चालू झालं. आई ग बाई बाई बाई, काय रस्ता आहे बघा, बेकार रस्ता आहे, बेकार. अजून लेहला पोचलो पण नाही, पण इथूनच सुरुवात झाली.
लय बेकार खड्डे आहेत हा, लय बेकार बाबा बाबा. म्हणून तर आरामात जायचं, स्पीड कमी. ते सिम कार्ड घेऊन निघाले नाही अजून, सिम कार्ड घेऊन निघाले नाही कसे अजून, एवढा वेळ लागला इकडे. हा हां बरोबर. इकडे सिम कार्डचे पण खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे येताना बिलिंग करून या सिम कार्ड आपलं. ए ए ए ए ए ए आपला राजभाई दिसत नाही कुठे. सगळा एकदम नाका तोंडात हे केलं रे धुरळा. नाही वायझर लावलंय रे, पण बरं झालं ते जॅकेट आपला रेनकोट घातलाय वरती, आता जॅकेटची अजून वाट लागली असते या धुळीने. ऐक तसं काय जॅकेट ते धुळीने हे खराबच झालंय 4 दिवसात. तरी मी रोज क्लीन करतो त्या ह्यानी क्लीनरने. संपेल माझा तो जाईपर्यंत. भाई रोड काय खूपच खराब आहे बाबा. शी कंटाळा आला यार. हे काय आहे तेच सांगतो. 20 सेमच आहे, सेकंड थर्ड मी टाकतच नाही आहे. त्यात करून पडत हा धूळ. शी धूळ धूळ धूळ. कुठे टाकतोय गाडी. अच्छा आपला हा कुठे गेला. राज राज ब्रो किधर है तू ब्रो. हाँ ऐका 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 ऐका. होय होय. हे कसं हेवी गाड्या जातात ना, म्हणून हा रस्ता बनवत नसतील, म्हणून हे खड्डे खड्डे जास्त आहेत. आणि पावसात तर अजून हालत खराब होत असेल इकडे. आईच्या गावात हा काय आहे रे भाई. हा गरम व्हायला लागला आता भाई या रेनकोटमुळे. शी गरम म्हणजे आपण रेनकोट घातलाय ना रे भाई. आपल्याला वाटलं पाऊस येईल. बघितलं काय खड्डा होता हा. बेकारवाला होता बेकार. जबरदस्त आपटली असती गाडी माझी आता टाम करणं. हवा कमी वाटते टायरमध्ये माझ्या. चेक केली पाहिजे. नाही नाही आणलंय मी सगळं भाई. हवा भरायचं पण मशीन आणलेली आहे आपल्याकडे. आहे मग टेन्शन नाही भाई. आपल्या रात्री आपल्याला काय झालं पंक्चर झालं तर आपण हवा भरू शकतो टेम्परवाली. हां पंक्चर किट पण आहे आपल्याकडे. ह्याच्या पुढे जाऊया बाबा, नाही तर हा हालत खराब करणार आहे. हां इथे असेल, इथे असेल माझा भाऊ. चल बाबा कुठे कुठला तरी काहीतरी एक नाका आला. नाका 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 नाका. कुठे जायचं आपल्याला. सरळ जायचं आहे. नाही थांबूया आता. चल एकत्र जाऊ ना. थोडी पुढे लाव मग मी तिथे लावतो. आईच्या का उधमपूर अजून. हा ते सिम कार्ड घेत आहेत रे. काय त्यांना बोलणार आता भाई. अरे बेकार. तिथूनच सुरुवात झाली मला वाटतं जम्मू याची लडाख राईडची. हा कोण कोण राईडचा शेड्यूल सगळा असा अस्ताव्यस्त झाला आहे. काय माहीत नाही. सगळं मागे पुढे झालं. पण अजून आम्ही बघा श्रीनगरला पोचलो नाही आहेत. आपली पोरं जे 3 जण मागे थांबलेली सिम कार्डसाठी त्यांना 1 तास लागला यायला. म्हणजे ह्या पोरांना 1 महिन्यापासून मी सांगतोय अरे बाबा सिम कार्डचं बघून घ्या, नंतर तिकडे टाईम नको जायला आपला. त्यांना
त्यांना वाटलं की लगेच मिळून जातील, पण ते सगळं पेपरवर्क करेपर्यंत त्यांचा 1-1.5 तास गेला तिकडे फालतूमध्ये. आणि आता आपल्याला लेट किती झालं आहे बघा. आता ना उधमपूरपर्यंत हा रोड असाच आहे, असाच खडबडीत. आणि परत 200 किलोमीटर इथून श्रीनगर आहे. आता कधी पोचणार ह्या अशा रस्त्यावर काय समजत नाही. आता वाजले 10 काय 10:30 वाजले रात्रीचे. म्हणजे विचार करा कुठे आता आपण आहोत. आणि हा रस्ता काय खड्डे, म्हणजे बेकार खड्डे आहेत. हा बेकार. श्रीनगर म्हणजे आपण जम्मू सगळं क्रॉस केल्यानंतर उधमपूरचा जो रोड आहे बेकार, एकदम बेकार आहे. पण मला एक कळत नाही हा रोड का करत नाही. म्हणजे आता एवढे जर टुरिस्ट लोक येत असतील, बायकर्स येत असतील, मग हा रोड का करत नाही. काहीतरी याच्यामागे कारण आहे किंवा राजकारण आहे. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ बघा, असं लेफ्ट राईट करत करत जावं लागेल श्रीनगरपर्यंत काही करून. कारण विषय काय आहे, आम्ही ॲक्च्युली दिवस वाढवायचा म्हणत होतो की श्रीनगरला थांबून आराम करायचा एक दिवस, श्रीनगर थोडं फिरायचं आणि मग लेहला जायचं. पण विषय असा झाला आहे, लेहचा ऑलरेडी आम्ही बुक करून ठेवलं आहे हॉटेल आणि ॲडव्हान्स पेमेंट 5,000 देऊन ठेवलं आहे. थोडंसं काय असलं असतं पेमेंट तर ठीक होतं, पण आता ऑलरेडी हे बुक झालेलं आहे हॉटेल, त्यामुळे आता कॅन्सल होणार नाही. ते काही करून जावं लागेल. प्लस आपल्या आदर्श भावाची मिसेस येते उद्या, ती पोचणार डायरेक्ट लेहला आणि तिनेच बुक केलं आहे सगळं हॉटेल्स वगैरे. तर ती लेहला येणार आणि ती उद्यापासून जॉईन होणार राईडसाठी. मग परत ती मला वाटतं लेहला किंवा दिल्लीवरून किंवा श्रीनगरवरून माहीत नाही कुठून परत तिची फ्लाईट करून ती निघून जाणार. फक्त आपली मिसेस कंटिन्यू आपल्यासोबत असणार पूर्ण 13-14 दिवस. ओ बाबा बाबा बाबा, काय हा रस्ता आहे बाबा. अशी हे कुठे गेले एवढ्या लवकर. हे राज लेफ्टला ठेवा. हे काय इकडे बघ भाई, हे काय आहे हे. अरे बाबा बाबा बाबा, मोरया. त्यांची पण टरकली होती, आरामात जात होते. आपले फंटर गेले पुढे. आम्हाला हा रस्ता भेटला फायनली, असा एक हायवे. आता हा आम्हाला घेऊन चालला आहे श्रीनगरला. त्यामुळे आता मला वाटतं रात्री आता दाखवण्यासारखं काय नाही. आम्ही आता जेवणार, श्रीनगरला पोचून आम्ही स्टे घेऊन लगेच झोपणार 4-5 तास आणि परत उद्या लगेच 10-10:30 वाजता निघणार आम्ही लेहसाठी. तर एकच आहे फक्त, उधमपूरचा जो रोड आहे तो खूप खराब आहे, खूप बेकार. म्हणजे तो थोडा तुम्हाला त्रासदायक आहे. बाकी रोड नंतर ओके आहे. उधमपूर संपल्यानंतर हा रोड ओके. आता हा रोड सरळ श्रीनगरला चालला आहे आणि मला वाटतं श्रीनगर अजून 150 किलोमीटर आहे. तर आता बघू, अजून आम्ही 30-40 किलोमीटर चालू आणि थोडंसं कुठेतरी हॉटेल भेटलं तर जेवू आणि मग डायरेक्ट श्रीनगर. आता श्रीनगरला किती वाजे पोचतो आहे माहीत नाही, पण पोचून आम्हाला काही करून आराम करायचा आहे 4-5 तास. कारण ट्रॅव्हल एवढं झालं आहे ना आता 3-4 दिवस, त्यामुळे थोडंसं आता आराम करायचा आहे. सो आता मी आता हा व्हिडिओ मी ना इथे संपवतो आहे कारण खूप लेट झाला आहे. आणि उद्या भेटू आपण लेहच्या प्रवासामध्ये मस्तपैकी. सुंदर मजा येईल जरा तुम्हाला पण. ओके चलो, बाय 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 बाय.